हे आहे, महायुती माझं भांडवल आहे. माझ्याकडं कुठलं कॉलेज नाही, तिथनं मला डोनेशन येत नाही, कुठलं हॉस्पिटल नाही, विविध संस्था नाहीत, कोट्यावधींची माझी माया नाही. माझी माया जी आहे ती माझी महायुती आहे. मला आज या ठिकाणी आठवतंय 2013 साली त्यावेळेला देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मला वाटतं होते, गृहराज्यमंत्री होते. माझ्यावर मोठा प्रसंग उद्भवला होता. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीमध्ये, अंतिम अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीमध्ये माझ्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला गृह खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी केला होता. खऱ्या अर्थानं राजकीय लढाई सुरूच आहे आणि राजकारण म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील एक युवक, ज्याला कुठलंही राजकीय बॅकिंग नाही, माझं राजकीय बॅकिंग हे माझी महायुती, माझे कार्यकर्ते, माझ्या भागातील तालीम संस्था मंडळ, आणि त्यावेळेला देखील माझ्यावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल केले. त्यावेळेला देखील माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारी, माझ्यासोबत असणारी हीच माणसं होती. आज देखील तीच असणार आहेत आणि उद्या माझ्या अंत्यदर्शनाला देखील हीच माणसं असणार आहेत. आणि त्यामुळे आम्ही माणसं दुखवलेली नाहीत. आमची माणसं ती आमची माणसं आहेत आणि हे आमचं भांडवल आहे. खऱ्या अर्थानं मी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलंय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाशी मी काल बोललो. मी मुंबईत होतो. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे पीए सचिन जोशी यांच्या मुलगीचा काल साखरपुडा होता, त्यामुळे मी मुंबईत होतो. अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिक्रिया विचारल्या गेल्या. मी त्याच वेळी सांगितलं, मी कुठल्याही ब्लॅकमेलरला त्यानं माझ्यावर आरोप केले म्हणून त्याला उत्तर द्यायला ही पत्रकार परिषद आजची बोलवलेली नाही. 302 खटल्यातील आरोपीनं माझ्यावर कुठला आरोप केला म्हणून त्याला उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद बोलवलेली नाही. स्वतःच एखाद्या राजकीय पक्षात अध्यक्ष म्हणून स्थान असताना आणि त्याला राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांचं मन जिंकण्यासाठी माझ्यावर आरोप करणाऱ्या या ब्लॅकमेलरसाठी मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली नाही. मी ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे की मी माझ्या जनतेला या संदर्भात स्पष्टीकरण, ते पण स्पष्टीकरण का, तर विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मला काल आवाहन केलं की एआयच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ येत असतात, डबिंग होत असतं, पण आमदारांनी ही गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की सत्य परिस्थिती काय. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज पत्रकार परिषद घेतोय. ही पत्रकार परिषद आज सुरू असताना मी 2 मुद्दे पहिल्यांदा क्लिअर करतो. यामध्ये हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे. यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे. यामध्ये एका व्यक्तीला उलट एका व्यवहारामध्ये मी मदत करून त्याला न्याय दिलेला आहे. त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. योग्य त्यावेळेला मी ते सादर करेन. महत्वाचा माझा दुसरा प्रश्न असा आहे की माझा, ठीक आहे, माझी काळजी सतेज पाटलांनी फार घेतली काल, मी त्यांचे आभार व्यक्त करतो, पण माझा त्यांना देखील सवाल आहे. बघा, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पेन ड्राईव्ह घराघरात वाटली गेली, खोटी पुस्तकं वाटली गेली, व्यंगचित्र काढून वाटली गेली, पण मी कोल्हापूर शहरामध्ये इतिहास घडवला. मतदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला. 30,000च्या वरती मतांनी मला महायुतीच्या मतदारांनी निवडून दिलं. पहिल्यांदा शहरातून हॅट्रिक करणारा मी ठरलो. हे सगळं होत असताना त्यावेळी देखील माझ्यावर अशाच पद्धतीचे आरोप झाले. बघा, त्यानंतर आम्ही 10-0 विधानसभा जिंकली, जिल्हा परिषद जिंकली, नगरपालिका जिंकल्या. या सगळ्या निवडणुका जिंकत असताना महानगरपालिकेमध्ये प्रचाराची सांगता होत असताना शेवटच्या दिवशी सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी एक प्रेस घेतली होती, आपल्या सर्वांना माहित आहे. त्या प्रेसमध्ये कुठला व्हिडिओ दाखवला होता हो? हाच व्हिडिओ दाखवला होता असं मला वाटतं. आपण देखील ते मान्य कराल. म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे, सन्माननीय बंटी पाटील साहेब, मी आपल्याकडे आदरानं पाहतो, आपण ज्येष्ठ नेते आहात. आपल्याला हा व्हिडिओ आपण त्यावेळी प्रसारित करून 8 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात मी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मेल केलेला आहे आणि याच्या चौकशीची मागणी केली. अशी पत्रकार परिषद घेतली होती का? घेतली असेल तर त्याचा आपण खुलासा करावा. आणि अशा पद्धतीची निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन देखील कोल्हापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी तुम्हाला घरी बसवलं. महायुतीची सत्ता आली
मग त्या अजून धक्क्यातून तुम्ही अजून सावरा नाहीत का? कारण त्यावेळेला तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे होती की मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे, उपमुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे. कुणाच्या तरी माध्यमातून आपण हे व्हिडिओ अशा पद्धतीचे वारंवार बाहेर काढणं हे आपल्याला शोभतं का? म्हणून मला याचं आपल्याकडून उत्तर हवं आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये जसं आता सन्माननीय आदिल फरास यांनी सांगितलं, विजय जाधव यांनी सांगितलं, महेश जाधव यांनी सांगितलं, आमच्या उपमहापौर साहेबांनी सांगितलं की राजकारणाला मर्यादा पाहिजे. दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतो आपण तपासलं पाहिजे. खरं म्हणजे मला या खोलात जायचं नाही. माझ्याकडे अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. काही दिवसापूर्वी या ठिकाणी या ब्लॅकमेलरनं एका मोठ्या नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ होता. काय प्रेमाचा व्हिडिओ असू शकतो मुलांचा. त्या व्हिडिओ त्याला मिळाल्यानंतर मोठ्या नेत्याला ब्लॅकमेल केलेला आहे. धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो. असे हे ब्लॅकमेलर या शहरामध्ये निर्माण होऊन द्यायचे का? खऱ्या अर्थानं मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही, पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब आपण एक सभ्य राजकारणी आहात. सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायचे, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरण आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे या गोष्टीचा सभ्य राजकारणी विचार करणं गरजेचं. आणि दुर्दैवानं असं आहे की खोटे व्हिडिओ हे फास्ट पळत असतात. खोटे व्हिडिओ फास्ट कसे पळतात तुम्ही म्हणा, खोटे कसे? अजित दादांनी सुप्रिया सुळेंच्या मुलीला जे आशीर्वाद दिला त्याचा व्हिडिओ तुम्ही ऐकला का? ऐकला ना? डबिंग काही करू शकतो. यामध्ये मी सायबर क्राईमला याची तक्रार दिलेली आहे आणि हा व्हिडिओ कुणी केला, कसा केला, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे.